झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान अशी याला जाळी पडलेली आहे आणि मस्त स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. योग्य प्रमाण वापरून जर आपण ढोकळा बनवला तर तो कधीही बिघडत नाही. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर बनवताना त्याच्या गठुळ्या होत नाही. आता याच्यात अर्धा कप रवा टाकायचा. रवा इथे मी बारीक वापरलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता आपल्याला बेसन पीठ आणि रवा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी इथे 1 चमचा मीठ टाकलेले आहे आणि पाव चमच्याला कमी हळद टाकलेली आहे. तर हळदीचा वापर हा आपल्याला कमीच करायचा आहे. 1 कप दही टाकलेले आहे आणि त्याच कपाने 1 कप मी इथे पाणी घेतलेले आहे. पण सुरुवातीला मी इथे अर्धाच कप पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि पाणी हे थोडं थोडंच वापरायचं आहे, एकदम टाकायचं नाही. तर दह्याऐवजी तुम्ही ताक देखील वापरू शकता. तर तुम्ही आता बघू शकता बॅटरचा इथे कलर चेंज झालेला आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर हे बनवून घ्यायचं आहे. तर इथे 1 कप पाणी घेतलेलं होतं, त्याच्यामधलं इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला 200 ml इतकं पाणी हे बॅटर बनविण्यासाठी लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल आणि अर्धा चमचा साखर टाकून पुन्हा एकदा हे 1 मिनिटांसाठी असं फेटून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक साईडला आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. कुकरमध्ये मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला हे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता कुकरच्या डब्यामध्ये तेल टाकून आपल्याला हे तेल पूर्ण डब्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बॅटर टाकल्यानंतर चिटकणार नाही आणि आपला ढोकळा हा सहजपणे निघून येईल. तर ही सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. तर आता डब्याला व्यवस्थित तेल असं लावून झालेलं आहे आणि आपण बघू शकता 10 मिनटं झालेली आहे आणि बॅटर हे आपलं छान असं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये जरा देखील पाणी टाकायची गरज नाही, म्हणजे आपलं बॅटर हे अगदी परफेक्ट असं झालेलं होतं. आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी इनोचं पॅकेट घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पूर्ण पॅकेट याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकून साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर 1 ते 2 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर हे छान असं हलकं-फुलकं होईल आणि ढोकळा देखील स्पॉन्जी होईल. इनो टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. आणि आता आपण पुढची प्रोसेस ही खूप फास्ट करायची आहे. तर त्याच्यासाठीच आपण डब्याला आधी तेल लावून घेतलेलं होतं. तर आता आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे आणि आता आपण कुकरमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेली आहे आणि आता हा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. तर झाकणाची रिंग न काढता फक्त आपल्याला झाकणाची शिट्टी काढायची आहे आणि कुकर हे आपल्याला मीडियम फ्लेमला 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. तर आता 15 मिनिटांनंतर आपण बघूया आपला छान असा ढोकळा हा फुललेला आहे. आता आपला ढोकळा व्यवस्थित झाला आहे की नाही ते आपण सुरीने चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता सहजपणे सुरी त्याच्या आतमध्ये गेलेली आहे आणि अगदी क्लीन झालेली दिसत आहे, म्हणजे ढोकळा हा आपला तयार झालेला आहे. आता आपण तडका देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. तर मी इथे उभे काप करून घेतलेले आहे, तुम्ही बारीक कापून घेतल्या तरीही चालेल. मिरच्या परतल्या की त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा. 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सगळं परतून झालं की याच्यामध्ये 1 कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे आणि पुन्हा मी याच्यामध्ये
अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे. तर इकडे आता आपला ढोकळा हा थंड झालेला आहे आणि आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि एक प्लेटमध्ये आपण या पद्धतीने ढोकळा काढून घ्यायचा आहे. तर की मस्त असं आपला ढोकळा हा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला आतून देखील खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि मस्त मऊ झालेला आहे ढोकळा. तर अगदी सहजपणे योग्य प्रमाण वापरलं तर कुणीही अशा पद्धतीने ढोकळा बनवू शकतं. आणि तुम्ही बघू शकता याच्यावर जरा देखील लाल स्पॉट हे राहिलेले नाही आहे. तर आपल्या तडक्याला आता उकळी आलेली आहे. आता याला उभ्या आणि आडव्या लाईन मारून याचे मी चौकोनी असे काप करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ढोकळा हा किती सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यावर आपण तडका दिलेले ते पाणी टाकून घेऊया आणि मस्त असा आपला स्पॉन्जी ढोकळा हा तयार झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.